नमस्कार. बुकवाईज विथ अनिल मेंढेमध्ये आपलं स्वागत आहे. कधी असं वाटलंय का की नशिबाने आपल्याला अशा वळणावर आणून सोडलंय जिथून पुढे जाण्याचा कोणताही रस्ता नाही? हो, अनेकदा आपण आजारपण, गरिबी किंवा अपयशाने इतके खचून जातो की आपल्याला जगण्याची उमेदच उरत नाही. पण याच परिस्थितीत जे लोक हार मानत नाहीत त्यांना लेखक अनसिंकेबल सोल म्हणतात. असे आत्मे जे आयुष्याच्या वादळात कधीच बुडत नाहीत. चला तर मग ऐकूया अशाच काही लोकांची ओळख करून देणारा हा पहिला अध्याय. तर अनसिंकेबल सोल ही संकल्पना म्हणजे ती खूप खोल आहे. लेखक इथे फक्त असं नाही म्हणत की सकारात्मक विचार करा. ते म्हणतात की ही गोष्ट कधीही न पडण्याची नाहीये, तर प्रत्येक वेळी पडल्यावर पुन्हा उठून उभं राहण्याची आहे. अगदी बरोबर. आणि यात एक खूप महत्वाचा मुद्दा आहे. म्हणजे अनसंकेबल सोल असण्याचा अर्थ असा नाही की तुम्हाला दुःख किंवा वेदनाच होत नाही. अच्छा. उलट दुःख आणि वेदनेला स्वीकारून त्यातून काहीतरी अर्थ शोधून पुढे जाण्याची ही एक कला आहे. गरिबी, आजारपण किंवा अपंगत्व हो. यांसारख्या मोठ्या संकटांना सामोरे जाऊनही जे लोक खचून जात नाहीत तेच खरे अनसिंकेबल सोल. ते परिस्थितीला दोष देत बसत नाहीत. म्हणजे ही एक प्रकारची म्हणतात ना मानसिक लवचिकता, रेझिलियन्स. हो, पण लेखक याला फक्त रेझिलियन्सच्याही पुढे नेतात. ते कसं? त्यांचं म्हणणं असं आहे की काही लोक संकटातून फक्त बाहेरच येत नाहीत, तर ते त्या अनुभवामुळे पूर्वीपेक्षा जास्त मजबूत आणि शहाणे बनतात, ज्याला आपण पोस्ट ट्रॉमॅटिक ग्रोथ म्हणतो. बरोबर बरोबर, हाच मुद्दा आहे. लेखक एक खूप सुंदर उदाहरण देतात. जहाजाचं. हो, ते म्हणतात की आपला आत्मा एका जहाजासारखा आहे. समुद्रात वादळं तर येणारच, लाटा आदळणारच. काही जहाजं लहान वादळातही बुडतात. पण अनसिंकेबल सोल असलेलं जहाज मोठ्यात मोठ्या वादळातही तरंगत राहतं. कदाचित ते थोडंफार तुटेल, त्यावर ओरखडे येतील, पण ते बुडणार नाही. कारण त्या जहाजाच्या कप्तानने हार मानलेली नसते. अगदी. आणि मला वाटतं आपण सगळेच आपल्या आयुष्याचे कप्तान आहोत. याच प्रचंड ताकदीची एक गोष्ट आज आपण ऐकणार आहोत. एका लहान मुलीची, डोरोथीची. हो, डोरोथीची गोष्ट. ही गोष्ट आपल्याला दाखवते की कधीकधी दुसऱ्याच्या मनात आपल्याबद्दल असलेला विश्वास हा आपल्या स्वतःच्या मनातल्या विश्वासापेक्षाही कितीतरी जास्त शक्तिशाली ठरू शकतो. खरंय. ही गोष्ट आहे 8 वर्षांच्या डोरोथीची. तिची आई तिला फ्रान्सिस नावाच्या एका थेरपिस्टकडे घेऊन जाते, कारण इतर सगळ्या डॉक्टरांनी तिच्याबद्दलची आशाच सोडून दिली होती. हो, तिच्या वैद्यकीय फाईलवर होपलेस केस असा शिक्काच मारला होता. 8 वर्षांची मुलगी आणि तिला होपलेस केस म्हटलं होतं. हे ऐकूनच खूप वाईट वाटतं. पण इथे एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी. त्या काळातली ही गोष्ट आहे, म्हणजे 70-80 वर्षांपूर्वीची. तेव्हाची वैद्यकीय भाषा, समज हे सगळं आजच्यापेक्षा खूप वेगळं होतं. म्हणजे ज्याला आज आपण कदाचित डेव्हलपमेंटल डिले किंवा नॉन व्हर्बल लर्निंग डिसऑर्डर असं काहीतरी म्हणू, त्याला त्या काळी सरसकट मेंटली रिटार्डेड असं संबोधलं जायचं. आणि लेखकाने मुद्दाम हा शब्द वापरलाय जेणेकरून आपल्याला त्या काळातला तो निराशाजनक दृष्टिकोन कळावा. बरोबर. आणि याच दृष्टिकोनामुळे डोरोथीच्या आईने तिच्या तोंडून आजपर्यंत एक शब्दही ऐकला नव्हता. पण फ्रान्सिसचा दृष्टिकोन पूर्णपणे वेगळा होता. तिचा विश्वास होता की अशा विशेष मुलांच्या कमतरतांवर लक्ष देण्याऐवजी त्यांच्यात काय खास आहे, त्यांचे विशेष गुण काय आहेत यावर लक्ष केंद्रित करायला हवं. आणि पहिल्याच भेटीत सोनेरी केस आणि निळ्याशार डोळ्यांच्या डोरोथीने तिचं मन जिंकून घेतलं. इथेच फ्रान्सिस इतरांपेक्षा वेगळी ठरते. तिचा दृष्टिकोन स्ट्रेंथ बेस्ड होता. पारंपरिक पद्धत काय करते, ती बघते की या मुलामध्ये काय कमी आहे. हो, डेफिसिट मॉडेल म्हणतात त्याला. अगदी. पण फ्रान्सिसचा प्रश्न होता, या मुलीमध्ये काय खास आहे. तिला खात्री होती की प्रत्येक मुलामध्ये काहीतरी स्पेशल नक्कीच असतं, आपल्याला फक्त ते शोधावं लागतं. आणि मग तिने डोरोथीला दिव्यांग मुलांच्या एका वर्गात न्यायला सुरुवात केली. पण तिथे डोरोथी एका कोपऱ्यात शांत बसायची. तिला इतर मुलांसोबत खेळायला अजिबात आवडायचं नाही. शिक्षकांची तक्रार होती की ती काहीच प्रतिसाद देत नाही. हो, आणि फ्रान्सिसच्या एक गोष्ट लक्षात आली. वर्गातली मुलं जी साधी लाकडी खेळणी खेळत होती त्यात डोरोथीला काहीच रस नव्हता. आणि हे खूप महत्वाचं निरीक्षण होतं की नाही. अनेकदा आपण मुलांच्या बाबतीत त्यांच्या प्रतिसादाला त्यांच्या क्षमतेशी जोडतो. बरोबर. जर मूल प्रतिसाद देत नसेल तर आपण लगेच समजतो की त्याला समजत नाहीये. पण फ्रान्सिसने ओळखलं की कदाचित तिला ते खेळ आव्हानात्मक वाटत नव्हते. मग तिने खूप धाडसी निर्णय घेतला. कोणता? तिने डोरोथीच्या पालकांना तिला त्या शाळेत न पाठवण्यास सांगितलं. अच्छा.
तिने ठरवलं की ती डोरोथीला तिच्या स्वतःच्या घरात तिच्या वातावरणात समजून घेईल आणि तिने छोट्या छोट्या गोष्टींमधून निरीक्षण करायला सुरुवात केली. उदाहरणार्थ एके दिवशी नाश्त्याच्या वेळी डोरोथी जेवत नव्हती, फक्त तिच्या भावंडांना खाताना बघत होती. तिथली नर्स म्हणाली हिला चमच्याने भरवावं लागेल, पण फ्रान्सिसने तिला थांबवलं. ती म्हणाली थांबा, ती खाऊ शकते, पण सध्या ती फक्त निरीक्षण करत आहे, ती शिकत आहे. वाव. म्हणजे ह्या एका लहानशा प्रसंगातून फ्रान्सिसने हे सिद्ध केलं की डोरोथीचं मन पूर्णपणे कार्यरत आहे. तिला सगळं समजतंय. हो. ती फक्त शब्दांतून व्यक्त करू शकत नव्हती. तिची निरीक्षण शक्ती खूप तीव्र होती. हीच तिची स्पेशल स्ट्रेंथ होती, जी इतरांच्या लक्षातच आली नव्हती. अगदी. आणि मग एक मोठी प्रगती झाली. फ्रान्सिस तिला एकदा सेंट्रल पार्कमध्ये घेऊन गेली. तिथे फिरता फिरता फ्रान्सिस सहजच काहीतरी गुणगुणू लागली. आणि अचानक डोरोथी त्या गाण्यावर डोकं हलवू लागली आणि हाताने थाप देऊ लागली. अरे वा. त्या क्षणी फ्रान्सिसला खूप महत्वाचा क्लू मिळाला की तिला संगीत आवडतो. हो, तिला संगीत आवडतं. आणि गंमत म्हणजे संगीत हे मेंदूच्या अशा भागांना सक्रिय करतं जिथे भाषा पोहोचू शकत नाही. ते आपल्या भावना आणि आठवणींना थेट स्पर्श करतं. म्हणजे फ्रान्सिसने नकळतपणे एक न्यूरोलॉजिकल दार उघडलं होतं. नक्कीच. आणि मग तो दिवस आला ज्याने तिचं आयुष्यच बदलून टाकलं. घरी फ्रान्सिस पियानोवर डोरोथीला आवडणारी गाणी वाजवत होती. ती सहज प्रॅक्टिस करत होती आणि अचानक तिच्या कानावर एक चिमुकला आवाज आला. कोणाचा? डोरोथी चक्क गाऊ लागली. काय सांगताय? हो, तिचा तो आवाज जो आजपर्यंत कुणीही ऐकला नव्हता, तो संपूर्ण घरात घुमत होता. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे तिला त्या गाण्याचे सगळे शब्द आठवत होते. अविश्वसनीय. म्हणजे विचार करा, ज्या मुलीने कधी आई हा शब्दही उच्चारला नव्हता, ती थेट एक संपूर्ण गाणं म्हणत होती. तिच्या मनात ते शब्द, ती चाल, सगळं काही साठलेलं होतं. फक्त त्याला बाहेर येण्यासाठी योग्य मार्ग मिळत नव्हता. तिच्या आईला काय वाटलं असेल तेव्हा? तिच्या आईने दारातून तिचा आवाज ऐकला आणि ती भावूक होऊन रडू लागली. तिच्यासाठी तो एक चमत्कार होता. असणारच. तिने धावत घरात येऊन डोरोथीला घट्ट मिठी मारली. तो दिवस डोरोथीच्या आयुष्यात खरंच एक नवीन सकाळ घेऊन आला होता. तो क्षण फक्त डोरोथीसाठीच नाही, तर तिच्या आईसाठी सुद्धा एक अनसिंक्टेबल क्षणाची सुरुवात होती. इतक्या वर्षांची निराशा एका क्षणात आशेमध्ये बदलली होती. त्या दिवसानंतर डोरोथीच्या आयुष्यात खूप मोठे बदल झाले. फ्रान्सिसच्या मदतीने ती ABCD शिकली. म्हणजे शब्दांना आता आकार मिळू लागला. हो. जेव्हा काही वर्षांनी फ्रान्सिस तिथून गेली तेव्हा डोरोथी 13 वर्षांची होती आणि ती आता स्पष्टपणे बोलू शकत होती. तिची बरीच कामं स्वतः करू लागली होती. म्हणजे ज्या मुलीला होपलेस केस म्हटलं होतं, तिने स्वतःला सिद्ध करून दाखवलं. हे सगळं शक्य झालं कारण फ्रान्सिसने तिच्यावर विश्वास ठेवला. हो. मानसशास्त्रात याला पिग्मॅलियन इफेक्ट म्हणतात की नाही. म्हणजे आपण एखाद्या व्यक्तीकडून जशा अपेक्षा ठेवतो ती व्यक्ती तशीच वागायला लागते. बरोबर. इतर डॉक्टरांनी तिच्याकडून काहीच अपेक्षा ठेवली नाही, त्यामुळे तिची प्रगती थांबली होती. पण फ्रान्सिसला खात्री होती की डोरोथीमध्ये प्रचंड क्षमता आहे आणि तिच्या याच विश्वासाने डोरोथीसाठी एक नवीन वास्तव निर्माण केलं. आणि यातली सर्वात सुंदर गोष्ट म्हणजे फ्रान्सिसने तिला एकदा तिच्या जुन्या चित्रांबद्दल विचारलं. अच्छा, तिची लहानपणी काढायची ती वेड्यावाकड्या रेषा? हो. नर्सच्या मते त्या चित्रांना काहीच अर्थ नव्हता. पण जेव्हा फ्रान्सिसने विचारलं, डोरोथी, तू हे काय काढलं आहेस, तेव्हा तिने काय उत्तर दिलं? डोरोथीने उत्तर दिलं, हे चित्र हवेचं आहे. वा, हे ऐकून अंगावर काटा येतो. हो ना. म्हणजे तिची कल्पनाशक्ती कितीतरी मोठी होती, पण ती शब्दांमध्ये व्यक्त करू शकत नव्हती. तिच्या मनात विचारांचं आणि कल्पनांचं वादळ होतं. ज्या रेषा इतरांना अर्थहीन वाटत होत्या, त्यात तिला वाहणारी हवा दिसत होती. फ्रान्सिसच्या विश्वासाने आणि प्रेमाने तिला फक्त वाचाच नाही दिली, तर तिच्या आतल्या त्या अदृश्य जगाला बाहेर आणायला पंख दिले. एका व्यक्तीचा विश्वास आणि आशेचा एक छोटासा किरण एखाद्याचं आयुष्य कसं बदलू शकतो याचं हे एक उत्तम उदाहरण आहे. डोरोथीचा आत्मा अनसिंकेबल होताच. तो तिच्या कल्पनेत, तिच्या निरीक्षणात जिवंत होता. बरोबर. फ्रान्सिसने फक्त त्या आत्म्याला जगासमोर येण्याचा मार्ग दाखवला. डोरोथीने फक्त बोलायलाच नाही, तर आता ती पंख विस्तारून जणू आकाशाला गवसणी घालायला शिकली होती. डोरोथीची ही जिद्द बघून अंगावर काटा येतो. पण जेव्हा एखादी व्यक्ती पूर्णपणे शून्य होते, जेव्हा तिच्याकडे खायला अन्न नसतं आणि राहायला छप्पर नसतं, तेव्हा ती कशी उभी राहते? एका अशा महिलेची गोष्ट आहे जिने मीट स्टफ्ड पेस्ट्री विकण्यापासून सुरुवात केली आणि आज ती एक यशस्वी बिझनेसमन आहे. तिचं नाव होतं मिसेस जॉन्सन. एक अशी स्त्री जिच्याकडे काहीच नव्हतं, पण आज तिच्याकडे सगळं काही आहे.
त्यांनी आयुष्याशी संघर्ष केला आणि स्वतःचा रस्ता स्वतः निर्माण केला. वा, म्हणजे त्यांनी केवळ स्वतःलाच नाही तर आपल्या मुलांनाही त्या गरिबीच्या दलदलीतून बाहेर काढलं. त्यांच्या यशाचं गुप्तीत नक्की काय होतं? तर ही गोष्ट आहे 1903 सालची. ठिकाण होतं अमेरिकेतलं आर्केन्सा. मिसेस ॲनी जॉन्सन एक अतिशय कणखर इच्छाशक्ती असलेली महिला. पण त्यांच्या आयुष्यात असं अचानक काय घडलं, काय संकट आलं होतं? संकट एकाएकी आलं. त्यांच्या पतीने त्यांना आणि त्यांच्या 2 लहान मुलांना अक्षरशः वाऱ्यावर सोडून दिलं. अच्छा. ते दुसऱ्या स्त्रीसोबत राहायला गेले आणि एका क्षणात मिसेस जॉन्सन यांच्यावर 2 मुलांची जबाबदारी आली. पण कमाईचं साधन काहीच नव्हतं. आणि आपण 1903 सालच्या अमेरिकेबद्दल बोलतोय, म्हणजे विशेषतः दक्षिणेकडील राज्यांमध्ये एका आफ्रिकन अमेरिकन स्त्रीसाठी परिस्थिती प्रचंड बिकट असणार. अगदी. सामाजिक आणि आर्थिक दोन्ही बाजूनी दारं बंद होती. त्यांना थोडंफार लिहिता वाचता येत होतं असं म्हणतात. आकडेमोडी जमायचे. हो, पण ते पुरेसं नव्हतं. म्हणजे तेवढ्यावर त्यांना सन्मानजनक नोकरी मिळणं जवळपास अशक्यच होतं. मग त्यांच्यासमोर पर्याय काय होते? काय आहे ना, 2च मुख्य पर्याय होते. एकतर कुणाच्या तरी घरी धुणी भांडी करणं किंवा जवळच्या कॉटन मिलमध्ये मजुरी. पण दोन्ही कामांमध्ये एक मोठी अडचण होती. मुलांना एकटं सोडावं लागलं असतं. बरोबर. आणि ते त्यांना अजिबात मान्य नव्हतं. त्यांना मुलांसाठी काहीतरी करायचं होतं, पण त्यांच्या सोबत राहून. ही तर मोठीच अडचण होती. भांडवल नाही, अनुभव नाही. मग त्यांनी यातून मार्ग काढला कसा? आणि इथेच त्यांची जी विचार करण्याची पद्धत आहे ना, ती दिसून येते. त्यांनी परिस्थितीवर रडत बसण्याऐवजी एक धाडसी योजना आखली. ती दगड भरलेल्या बादल्यांची गोष्ट बरोबर? हो, एका रात्री त्यांनी जे केलं ते खरंच अविश्वसनीय आहे. त्यांनी 2 मोठ्या बादल्या घेतल्या आणि त्यात दगड भरलं आणि त्या वजनदार बादल्या घेऊन रात्रीच्या अंधारात त्या घरापासून 3 मैल दूर असलेल्या कॉटन मिलपर्यंत चालत गेल्या. 3 मैल? हो, पण त्या तिथेच थांबल्या नाहीत. नाही. तिथून त्या पुढच्या 5 मैल लांब असलेल्या लंबर मिलपर्यंत गेल्या. म्हणजे एकूण 8 मैल, जवळपास 13 किलोमीटर. विचार करा. पण हे असं का केलं त्यांनी? म्हणजे यामागे काहीतरी विचार असणारच. अगदी. हा काही वेडेपणा नव्हता. आजच्या भाषेत सांगायचं तर ही त्यांची फिजिबिलिटी स्टडी होती. अच्छा, व्यवहार्यता तपासणी. हो. करोडो रुपये खर्च करून मोठ्या कंपन्या जे करतात ते मिसेस जॉन्सन यांनी फक्त 2 बादल्या आणि स्वतःच्या हिमतीवर केलं. कमाल आहे. म्हणजे त्यांनी स्वतःच्या शारीरिक क्षमतेची चाचणी घेतली. रोज इतकं वजन घेऊन चालणं जमेल का? किती कष्ट लागतील? किती वेळ लागेल? बरोबर. हा त्यांचा स्वतःचा प्रूफ ऑफ कॉन्सेप्ट होता. हो. यालाच बूटस्ट्रॅपिंग म्हणतात. जे काही आहे त्यातच व्यवसाय सुरू करणे. पैसे नव्हते, पण कष्ट करण्याची तयारी होती. त्या रात्री त्या घरी परतल्या असतील तेव्हा थकल्या असतील प्रचंड. शारीरिकदृष्ट्या खचल्या होत्या, पण त्यांचा निश्चय अधिक पक्का झाला होता. त्यांना कळलं होतं की हे काम शक्य आहे. मग त्याने ठरवलं. आणि मग सुरुवात झाली. चिकन उकडलं, हॅम तळलं आणि कणिक मळून त्यात मांसाचं सारण भरून पेस्ट्रीज म्हणजे मीठ पाईज बनवल्या. त्यांच्या नव्या प्रवासाचा हा पाया होता. मग दुसऱ्या दिवशी सकाळी एक नवीन सुरुवात. त्या मीठ पाईज, एक छोटी लोखंडी शेगडी, थोडं लाड म्हणजे चरबी आणि कोळसा, हे सगळं घेऊन त्या पुन्हा निघाल्या त्याच 3 मैलांच्या प्रवासाला. आणि त्यांची वेळ साधण्याची पद्धत बघा, अगदी अचूक. हो, त्यांची रणनीती जबरदस्त होती. त्या दुपारच्या जेवणाची वेळ होण्याच्या थोडा आधी कॉटन मिलला पोहोचल्या. आणि तिथे आपला स्टॉल लावून गरमागरम पेस्ट्रीज तळायला सुरुवात केली. आणि मग जे घडलं ते म्हणजे एक उत्तम मार्केटिंग होतं. तो खमंग वास. दिवसभर मेहनत करून थकलेल्या कामगारांना जेव्हा तो ताजा तळलेल्या पदार्थांचा वास आला असेल, ते स्वतःला रोखू शकले नसतील. बरोबर. त्यांनी आपल्या टार्गेट ऑडियन्सची नस अचूक ओळखली होती. मिलमधील कामगार म्हणजे प्रचंड शारीरिक मेहनत करणारे लोक. त्यांना पोटभरीचं काहीतरी हवं असतं. हो, आणि परवडणारं. अनेकांनी घरून डबे आणले होते, पण त्या थंडगार जेवणापेक्षा समोर गरमागरम काहीतरी मिळत असेल तर कोण नाही खाणार. म्हणजे त्यांनी फक्त एक उत्पादन विकलं नाही, तर त्यांनी एक अनुभव विकला. अगदी. तो गरमागरम दिलासा. आणि मग कॉटन मिलनंतर त्या उरलेल्या पेस्ट्रीज घेऊन कुठे गेल्या? लंबर मिलकडे. आणि हा फक्त एका दिवसाचा प्रयोग नव्हता. हा त्यांचा रोजचा दिनक्रम बनला. ऊन, वारा, पाऊस काहीही असो. ही सातत्यपूर्णता म्हणजे कन्सिस्टन्सी खूप महत्वाची. हो, त्यांनी कामात कधीच खंड पडू दिला नाही. हळूहळू तर कामगार त्यांच्या जेवणाची वाट बघू लागले असतील. नक्कीच.
त्यांच्यासाठी दुपारचं जेवण म्हणजे मिसेस जॉन्सनच्या हातच्या मीट पाईज. एक प्रकारे ब्रँड लॉयल्टी तयार झाली. हे पाहिल्यावर मिसेस जॉन्सन यांनी अजून एक हुशारीचा निर्णय घेतला. त्यांनी दोन्ही मिल्सच्या मध्यभागी एका ठिकाणी आपला कायमचा स्टॉल लावला. पण एक मिनिट, हा निर्णय धोकादायक नव्हता का? म्हणजे आधी त्या ग्राहकांपर्यंत पोहोचत होत्या, आता ग्राहकांना त्यांच्यापर्यंत यावं लागणार होतं. उत्तम प्रश्न आहे. वरवर पाहता हा धोका वाटू शकतो. हो, जर कामगार आलेच नाहीत तर. पण तोपर्यंत त्यांनी बाजारात स्वतःची इतकी चांगली पत निर्माण केली होती, त्यांना स्वतःच्या उत्पादनावर पूर्ण विश्वास होता. अच्छा. त्यांना माहीत होतं की चवीसाठी आणि गुणवत्तेसाठी लोक थोडा अंतर चालून येतील. उलट एकाच ठिकाणी असल्याने त्यांची ब्रँड प्रेझन्स अधिक मजबूत झाली. आणि मग त्यांनी फक्त मीट पाईज विकण्यापुरतं स्वतःला मर्यादित ठेवलं नाही. त्यांनी व्यवसायाचा विस्तार केला. हो, त्यांनी आपल्या ग्राहकांची गरज ओळखली. जे ग्राहक मीट पाईसाठी येत होते त्यांना त्यांनी इतर वस्तूही विकायला सुरुवात केली. म्हणजे जेवणासोबत सॉफ्ट ड्रिंक्स. जेवणानंतर काहीतरी गोड म्हणून कुकीज आणि कँडी, किंवा घरी घेऊन जाण्यासाठी चीज आणि लोणची. यालाच आजच्या भाषेत प्रॉडक्ट डायव्हर्सिफिकेशन आणि अपसेलिंग म्हणतात, नाही का? अगदी. एका अशिक्षित स्त्रीची ही मार्केटिंगची समज खरंच अविश्वसनीय आहे. त्यांच्या शब्दांत सांगायचं झालं तर त्या म्हणतात, मी एका सामान्य रस्त्याकडे पाहिलं, पण मला तिथे माझ्यासाठी जागा दिसली नाही. म्हणून मी माझ्यासाठी एक नवीन रस्ता तयार करायचं ठरवलं. ही एकच ओळ त्यांच्या संपूर्ण आयुष्याचं सार सांगते. अगदी. त्यांनी कोणीतरी दाखवलेल्या किंवा ठरवून दिलेल्या वाटेवरून चालण्याऐवजी स्वतःची वाट निर्माण केली. हा मार्ग जास्त खडतर होता, जास्त धोकादायक होता. पण तो त्यांचा स्वतःचा होता. त्यावर त्यांचं पूर्ण नियंत्रण होतं. नोकरीमध्ये तुम्ही दुसऱ्यासाठी काम करता, पण व्यवसायात तुम्ही स्वतःचं नशीब स्वतः घडवता. आणि तोच निर्णय त्यांच्या यशाचं कारण ठरलं. खरंच विचार करण्यासारखी गोष्ट आहे. त्यांच्या जागी दुसरी कोणती व्यक्ती असती? नवरा सोडून गेलाय, 2 मुलं आहेत, समाजात आधार नाही, पैसे नाहीत. अशा परिस्थितीत बहुतेक लोक परिस्थितीला शरण जातात. हो. इथेच मानसिकता किंवा माइंडसेटचा फरक दिसून येतो. त्यांच्याकडे विक्टिम मेंटॅलिटी नव्हती, तर वॉरियर मेंटॅलिटी होती. त्यांनी परिस्थितीला स्वतःवर हावी होऊ दिलं नाही. उलट त्यांनी परिस्थितीचा उपयोग स्वतःच्या फायद्यासाठी करून घेतला. त्यांच्याकडे जेवण बनवण्याचं जेमतेम कौशल्य होतं, पण त्याला त्यांनी आपल्या कष्टाची आणि जिद्दीची जोड दिली. आणि अविश्वसनीय धोरणात्मक विचारांची. बरोबर. म्हणजे त्यांनी फक्त मीठ पाईज विकल्या नाहीत, त्यांनी स्वतःचा आत्मविश्वास, स्वतःची ओळख आणि स्वतःचं स्वातंत्र्य मिळवलं. त्या एक उद्योजिका बनल्या. हो. आणि त्या फक्त स्वतःसाठी नाही, तर आपल्या मुलांसाठी लढल्या. त्यांना आपल्या मुलांना ते गरिबीचं आणि असहाय्यतेचं आयुष्य द्यायचं नव्हतं. त्यांना एक वारसा तयार करायचा होता. ही कहाणी फक्त एका यशस्वी उद्योजिकेची नाहीये. नाही, ही एका आईच्या दृढनिश्चयाची, एका स्त्रीच्या आत्मविश्वासाची आणि कोणत्याही परिस्थितीतून मार्ग काढण्याच्या मानवी क्षमतेची कहाणी आहे. एक दिवस असा होता की त्यांच्याकडे खरंच काहीच नव्हतं आणि काही वर्षांनंतर त्यांच्याकडे सर्व काही होतं. त्यांनी फक्त संघर्षच केला नाही, तर त्यावर यशस्वीपणे मात करून त्या आता आपल्या मुलांसोबत आनंदाने आपल्या व्यवसाय चालवत होत्या. त्यांनी फक्त स्वतःचं आयुष्य नाही, तर आपल्या मुलांचं भविष्यही घडवलं. त्यांनी हे सिद्ध केलं की जर तुमची इच्छाशक्ती प्रबळ असेल आणि कष्ट करण्याची तयारी असेल, तर शिक्षण, पैसा किंवा सामाजिक पाठिंबा या गोष्टी दुय्यम ठरतात. तुम्ही स्वतःचा मार्ग तयार करू शकता. कष्ट आणि जिद्दीने त्यांनी स्वतःचं साम्राज्य उभं केलं. पण शारीरिक व्याधी किंवा जीवघेण्या आजारांशी लढताना मानसिक बळ कसं मिळवायचं? विल्यम आणि टीनासारख्या लोकांनी मरणाला कसं हरवलं? त्यांच्याकडे कशी ताकद होती जिचा आपण विचारही करू शकत नाही. ती ताकद होती तुमची सोल स्ट्रेंथ. आपल्या शरीरापेक्षा आपलं मन आणि आपला आत्मा कितीतरी पटीने शक्तिशाली असतो, हे या कथांमधून सिद्ध होतं. अगदी खरंय. तुम्ही विल्यम असा किंवा टीना, जर तुम्ही ठरवलं की मला हरवणं अशक्य आहे, तर नियतीलाही तुमच्यासमोर झुकावं लागतं. आणि याच मोकांना अनसिंकेबल सोल म्हणतात, नाही का? बरोबर. म्हणजे अशी व्यक्ती जी केवळ टिकून राहत नाही, तर संकटातही स्वतःचा मार्ग शोधते. आणि महत्वाचं म्हणजे ही शक्ती काही निवडक लोकांपुरती मर्यादित नाहीये. आज आपण ज्या कथा बघणार आहोत त्यातून हेच दिसतं. हो, ही सोल स्ट्रेंथ सामान्य माणसांमध्ये, अगदी आपल्या आजूबाजूला दिसणाऱ्या लोकांमध्येही असू शकते. आजच्या चर्चेत आपण अशाच काही कथांवर बोलणार आहोत. सुरुवात कुठून करायची? आपण अशा लोकांपासून सुरुवात करूया ज्यांनी शारीरिक मर्यादांमुळे आपला आवाज गमावला होता आणि तो कसा परत मिळवला. ठीक आहे. म्हणजे पहिली कथा डोरोथीची. हो, 8 वर्षांची डोरोथी. ती बोलू शकत नव्हती.
आणि डॉक्टरींनी तर तिला होपलेस केस म्हणून घोषित केलं होतं. मला हाच प्रश्न पडतोय, सगळ्यांनी आशा सोडल्यावर तिच्या थेरपिस्ट फ्रान्सिसला तिच्यात असं काय वेगळं दिसलं असेल? हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. बघा, फ्रान्सिसचा दृष्टिकोन डेफिसिट बेस नव्हता. म्हणजे या मुलामध्ये काय नाहीये हे पाहण्याऐवजी या मुलामध्ये काय आहे यावर त्यांनी लक्ष केंद्रित केलं. हा थेरपीमधला एक खूप मोठा वैचारिक बदल आहे. अच्छा, म्हणजे तिच्या कमतरतेवर नाही तर तिच्या ताकदीवर लक्ष केंद्रित केलं. अगदी. पारंपरिक थेरपी तिच्या बोलण्यावर लक्ष देत होती, जी तिची कमतरता होती. फ्रान्सिसने ठरवलं की तिची ताकद शोधायची. पण हे सोपं नसेल. ती तर वर्गात एका कोपऱ्यात शांत बसायची असं ऐकलंय. हो, कोणाशीच खेळायची नाही. शिक्षकही वैतागले होते. मग फ्रान्सिसने तिची ही स्पेशल स्ट्रेंथ शोधली ती निरीक्षणातून. निरीक्षणातून? हो. एके दिवशी त्या डोरोथीला घेऊन सेंट्रल पार्कमध्ये गेल्या आणि सहजच एक गाणं गुणगुणू लागल्या. आणि मग? तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की डोरोथी त्या गाण्यावर डोकं हलवून ताल धरत आहे. तिथे त्यांना तो क्ल्यू मिळाला. वा, म्हणजे त्यांना कळलं की डोरोथीची चावी संगीत आहे. बरोबर. याला आपण की अनलॉकिंग म्हणू शकतो. प्रत्येक कुलपाला एक विशिष्ट चावी असते. डोरोथीसाठी ती चावी संगीत होती. म्हणजे त्यांनी बोलण्याचा मार्ग सोडून संगीताचा मार्ग निवडला. आणि मग काय झालं? त्यांनी घरी पियानो वाजवायला सुरुवात केली. त्या डोरोथीला आवडणारी गाणी वाजवत होत्या आणि अचानक ज्या मुलीने कधी एक शब्दही उच्चारला नव्हता ती चक्क गाऊ लागली. काय सांगताय? हो. तिचा तो चिमुकला आवाज घरात घुमत होता आणि तिला गाण्याचे सगळे शब्द आठवत होते. कल्पना करू शकतो तो क्षण तिच्या आईसाठी कसा असेल. त्याच वेळी तिच्या आईने तिला गाताना ऐकलं. तो एक अत्यंत भावूक क्षण होता. त्या एका क्षणाने डोरोथीचं आयुष्यच बदलून गेलं. म्हणजे संगीताच्या माध्यमातून तिचा आत्मविश्वास परत आला. आणि मग ती हळूहळू बोलायला, वाचायला, लिहायला शिकली. या कथेचा शेवट तर खूप सुंदर आहे. काय येतो? एकदा फ्रान्सिसने तिला तिच्या एका चित्राचा अर्थ विचारला, ज्यात फक्त वेड्यावाकड्या रेषा होत्या. त्यावर डोरोथी म्हणाली, काय म्हणाली? हे चित्र हवेचं आहे. हवा? म्हणजे जणू काही तिला आता व्यक्त होण्याचं स्वातंत्र्य मिळालं होतं, स्वतःचे पंख मिळाले होते. अगदी बरोबर. ही गोष्ट आपल्याला दाखवते की योग्य की मिळाल्यावर एखादी व्यक्ती आतून कशी बदलू शकते. पण कधीकधी व्यक्तीला स्वतःच्या हातात एक साधन देण्याची गरज असते, जेणेकरून ती स्वतः कुलूप उघडू शकेल. बरोबर. विल्यमची गोष्ट हेच अधोरेखित करते. विल्यम, तो एक अपंग विद्यार्थी होता. चालू किंवा बोलू शकत नव्हता. आणि अनेक वर्षांच्या थेरपीनंतर तो पूर्णपणे हताश झाला होता. हो. मग त्याच्या आयुष्यात मिस नेफ आल्या, एक थेरपिस्ट. त्यांनी विल्यमला एक हेडस्टिक नावाचं उपकरण दिलं. एक मिनिट, हेडस्टिक म्हणजे नेमकं काय? ते दिसायला स्लिंगशॉटसारखं होतं आणि ते डोक्याला लावून वापरता येतं. पण या एका उपकरणाने असं काय वेगळं केलं जे इतक्या वर्षांची थेरपी करू शकली नाही? कारण या उपकरणाने त्याला एजन्सी दिली. एजन्सी? म्हणजे स्वतःच्या इच्छेने काहीतरी करण्याची शक्ती. आतापर्यंत थेरपी त्याच्या वर होत होती. तो एक पॅसिव्ह रिसिव्हर होता. आता तो स्वतः काहीतरी करू शकत होता. अच्छा, म्हणजे नियंत्रणाची भावना त्याच्याकडे आली. अगदी बरोबर. मिस नेफ यांनी त्याला अट घातली होती की याचा वापर करण्यासाठी रोज मानेचा व्यायाम करावा लागेल. त्यामुळे त्याच्यात एक शिस्त आली. आणि मग त्याने काय केलं त्या हेडस्टिकने? आधी तो पुस्तकाची पानं उलटायला शिकला. ही खूप छोटी क्रिया होती, पण मी हे करू शकतो हा आत्मविश्वास देणारी होती. बरोबर. मग हळूहळू तो टाईपरायटर वापरायला शिकला. ज्या मुलाचे हात काम करत नव्हते, जो बोलू शकत नव्हता, त्याच्यासाठी ती हेडस्टिकच त्याचा आवाज बनली होती. आणि त्याच्यासाठी यशाचा सर्वात मोठा क्षण कोणता होता? जेव्हा मिस नेफ यांनी त्याला त्याचं नाव टाईप करायला सांगितलं आणि त्याने ते करून दाखवलं. वाह! पुस्तकात लिहिलंय की हे यश विल्यमसाठी चंद्रावर जाण्यापेक्षा कमी नव्हतं. 11 वर्ष व्हीलचेअरवर बसलेल्या मुलाला जेव्हा स्वतःचा आवाज मिळतो, तेव्हा त्याचं आयुष्य एका साहसासारखं वाटू लागतंय. खरंय. विल्यम आणि डोरोथीच्या कथा या आपल्याला दाखवतात की आतून बंद झालेले दरवाजे कसे उघडायचे. पण कधीकधी संकट बाहेरून येतं. हो. तुमच्याकडे सगळं काही असतं आणि अचानक नियती तुमच्याकडून सगळं हिसकावून घेते. तेव्हा काय करायचं? तेव्हा तुमची खरी सोल स्ट्रेंथ कामाला येते. रॅचल आणि तिच्या 4 मुलांची गोष्ट हेच दाखवते. रॅचल, एक 27 वर्षांची सिंगल मदर? हो. आणि घर मालकिनीनं फसवल्यामुळे ती आणि तिची 4 मुलं अचानक बेघर झाली. 4 मुलांसोबत रस्त्यावर येणं कल्पना करणंही कठीण आहे. अशा परिस्थितीत एखादी व्यक्ती पूर्णपणे खचून जाऊ शकते. पण रॅचल खचली नाही. तिने परिस्थितीचं फ्रेमिंग बदललं. फ्रेमिंग बदललं म्हणजे? तिने या संकटाला एक शोकांतिका म्हणून पाहिलं नाही, तर एक आव्हान म्हणून पाहिलं. तिने मुलांना सांगितलं, आपले प्रॉब्लेम आपणच सोडवायचे आणि आपण ते नक्की सोडू.
म्हणजे तिने मुलांना विक्टिम बनू दिलं नाही. नाही, तर सैनिक बनवलं. ही मानसशास्त्रीयदृष्ट्या खूप मोठी गोष्ट आहे. आणि तिची मुलं, तिचे ते छोटे सैनिक खरंच सैनिकांसारखे वागले. त्यांनी कधीच कुरकुर केली नाही. इतक्या कठीण परिस्थितीतही त्यांनी शाळेला एकही दिवस दांडी मारली नाही. अविश्वसनीय आहे. आणि याच संघर्षात आनंदाचे छोटे क्षण शोधणं किती महत्वाचं आहे हे त्यांच्या एका अनुभवावरून दिसतं. काही आठवडे कारमध्ये राहिल्यानंतर हो. जेव्हा राचेलकडे थोडे पैसे जमले तेव्हा ती एका स्वस्त हॉटेलमध्ये राहायला गेली. मुलांना तिथे झोपायला पलंग आणि अंघोळीसाठी बाथटब मिळाल्याचा इतका आनंद झाला. की जणू काही ते राजवाड्यात आले आहेत. अगदी. म्हणजे कठीण काळात छोट्या छोट्या गोष्टींमधला आनंद शोधण्याची क्षमता ही सुद्धा एक सोल स्ट्रेंथ आहे. नक्कीच हीच क्षमता आपल्याला टिकवून ठेवते. आणि अखेर 13 वर्षानंतर राचेल आणि तिची मुलं एका मोठ्या घरात आनंदाने राहत होती. त्याने सगळ्यांनी मिळून त्या वाईट परिस्थितीवर मात केली होती. याच प्रकारची अजून एक गोष्ट आहे ना, मिसेस ॲनी जॉन्सन यांची. हो, रेचल सारखीच. ही तर 1903 सालची गोष्ट आहे. म्हणजे 100 वर्षांपेक्षाही जुनी. हो, मिसेस जॉन्सन यांना त्यांच्या नवऱ्याने 2 मुलांसोबत सोडून दिलं होतं. त्या काळात एका आफ्रिकन अमेरिकन महिलेसाठी परिस्थिती खूपच कठीण होती. त्यांच्यासमोर 2च कॉमन रस्ते होते. एकतर दुसऱ्यांच्या घरी काम करायचं किंवा मिलमध्ये मजुरी करायची. पण त्यांनी यातलं काहीच निवडले नाही. त्यांनी स्वतःचा मार्ग तयार करायचं ठरवलं. बरोबर. त्यांनी मीठ पाईज बनवून विकायला सुरुवात केली. त्या रोज 3 ते 5 मैल चालत जाऊन कॉटन आणि लंबर मिलमधील कामगारांना गरमागरम पाईज विकायचा. 3 ते 5 मैल? हो, ऊन असो पाऊस असो त्यांनी कधीच कामात खंड पडू दिला नाही. आणि त्यांचा तो छोटासा स्टॉल हळूहळू एका यशस्वी व्यवसायात बदलला. या कथेतून पुन्हा एकदा तीच गोष्ट समोर येते. कोणती? एजन्सी. म्हणजे जेव्हा परिस्थिती तुमच्या हातात काहीच पर्याय ठेवत नाही तेव्हा स्वतःचा पर्याय निर्माण करणं. अगदी बरोबर. मिसेस जॉन्सन स्वतः म्हणतात, मला समाधान मिळत नव्हतं म्हणून मी कॉमन रस्ता न निवडता माझ्यासाठी स्वतः रस्ता निर्माण केला. हीच तर अनसिंकेबल सोलची खरी व्याख्या आहे. आपण आतापर्यंत पाहिलेल्या कथांमध्ये एकतर आतून आलेली शक्ती आहे किंवा बाहेरच्या परिस्थितीवर मिळवलेला विजय. पण कधी कधी लढाई दोन्ही पातळ्यांवर असते, शारीरिक आणि सामाजिक. टीनाची कथा. हो, टीनाची कथा याच प्रकारची आहे. टीना एक 17 वर्षांची दिव्यांग विद्यार्थिनी. तिला सेरिब्रल पाल्सी नावाचा आजार होता. म्हणजे तिच्या स्नायूंवरचं नियंत्रण कमी होतं. हो, तिला वॉकरच्या मदतीने चालावं लागायचं. पण तिच्या चेहऱ्यावर नेहमी एक गोड हसू असायचं. तिच्या वर्गात एक प्रसंग घडला होता जो खूपच प्रभावी आहे. हो, एकदा तिचे शिक्षक टॉम क्रॉस यांनी वर्गात एक स्वाध्याय दिला. डोंट क्विट या कवितेची 3 कडवी पाठ करायची होती, ज्यासाठी 10 गुण होते. आणि त्यांनी एक नियम ठेवला होता की जो कोणी कविता म्हणताना अडखळेल त्यांना 10 पुशअप्स करावे लागतील. आणि मग टीनाचा नंबर आला. ती वॉकरच्या मदतीने पुढे आली. आणि कविता म्हणू लागली. तिचे उच्चार स्पष्ट नव्हते, पण तिने पहिलं कडवं पूर्ण केलं. पण दुसऱ्या कडव्यात तिच्याकडून चूक झाली. 1 मिनिट थांबा. म्हणजे कविता चुकल्यावर तिने स्वतःला खाली पाडून पुशअप्स केले. एक मुलगी जिला चालायला वॉकर लागतो, तिने तेच केलं. संपूर्ण वर्ग स्तब्ध होऊन तिच्याकडे पाहत होता. तिने स्वतःला जमिनीवर पाडून घेतलं आणि पूर्ण 10 पुशअप्स केले. हे अविश्वसनीय आहे. त्यानंतर ती पुन्हा कसरत करत वॉकरजवळ आली आणि उभी राहून तिने उरलेली कविता पूर्ण केली. त्या दिवशी संपूर्ण वर्गात फक्त टीनानेच तो स्वाध्याय पूर्ण केला होता. पण तिने असं का केलं? तो तर फक्त 10 गुणांचा प्रश्न होता. शिक्षक तिला नक्कीच माफ करू शकले असते. तिच्या एका मित्राने तिला नंतर तेच विचारलं. त्यावर टीनाने खूप प्रयत्नांनी उत्तर दिलं. काय? कारण मला तुम्हा लोकांसारखी नॉर्मल वाटायला हवं. बापरे. त्या एका वाक्याने सगळा वर्ग शांत झाला. तिच्यासाठी ते 10 गुण महत्वाचे नव्हते. तिच्यासाठी समानतेची, नॉर्मल असण्याची भावना महत्वाची होती. तिला कोणतीही सहानुभूती किंवा वेगळी वागणूक नको होती. बरोबर. त्या दिवशी तिने फक्त 10 गुण नाही, तर तिच्या वर्गमित्रांचा आदर आणि प्रेम जिंकलं होतं. खरंय, कधीकधी आपण गृहीत धरलेल्या गोष्टी दुसऱ्यासाठी किती महत्वाच्या असतात हे यातून दिसतं. अगदी. या कथा वैयक्तिक शौर्याच्या आहेत, पण कधीकधी सोल स्ट्रेंथ ही जोडण्यामध्ये असते, एकटं लढण्यात नाही. ल्यूकची कथा. हो, ल्यूकची कथा याचं उत्तम उदाहरण आहे. त्याला जुलेन नावाच्या महिलेने दत्तक घेतलं होतं. आणि त्याला सिकल सेल नावाचा गंभीर आजार होता. हो, हा एक अनुवंशिक रक्ताचा आजार आहे. ल्यूकला एक्यूट चेस्ट सिंड्रोम झाला होता आणि त्याची प्रकृती खूप गंभीर होती. आणि उपाय एकच होता.
बोन मॅरो ट्रान्सप्लांट आणि त्यासाठी सख्ख्या भावंडांचाच बोन मॅरो हवा होता. मदत मागितली आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे 2 आठवड्यानंतर उत्तर आलं. काय होतं त्यात? ल्यूकची खरी आई मदतीसाठी तयार झाली होती. त्याच्या एका भावाचा बोन मॅरो त्याच्याशी परफेक्ट मॅच झाला. आणि ट्रान्सप्लांट यशस्वी झालं? हो, ल्यूक पूर्णपणे बरा झाला. 2 कुटुंबांनी मिळून एक जीव वाचवला. ही कथा दाखवते की कधी-कधी मदत मागणं हे सुद्धा शक्तीचं लक्षण असतं. नक्कीच. या कथेचं शेवट तर आणखी सुंदर आहे. काही दिवसांनी ल्यूकच्या खऱ्या आईचं पत्र आलं. त्यात लिहिलं होतं, देवाने त्याला तिथेच पाठवलं जिथे त्याची गरज होती. ल्यूक नशीबवान आहे की त्याला 2 प्रेम करणारी कुटुंब मिळाली आहेत. हेच तर अनसिंकेबल सोलचं वैशिष्ट्य आहे. ते फक्त स्वतःलाच नाही तर इतरांनाही जोडतात. बरोबर. तर ह्या सगळ्या कथा ऐकल्यावर एक विचार मनात येतोय. डोरोथी, विल्यम, राचेल, टीना, मिसेस जॉन्सन या सगळ्यांनी वेगवेगळ्या संकटांचा सामना केला. पण त्यांच्यात एक गोष्ट समान होती. कोणती? त्यांनी परिस्थितीला स्वतःला परिभाषित करू दिले नाही. वाह, छान मुद्दा आहे. डोरोथी न बोलणारी मुलगी नव्हती तर गाणारी मुलगी होती. विल्यम अपंग मुलगा नव्हता तर लेखक होता. राचेल बेघर आई नव्हती तर आपल्या सैनिकांची कमांडर होती. त्यांनी स्वतःची ओळख स्वतःच निर्माण केली. हो, यालाच सोल स्ट्रेंथ म्हणतात. परिस्थिती कितीही कठीण नसली तरी हार न मानणं महत्वाचं आहे. प्रत्येक व्यक्ती जिवंत आहे आणि स्वतःसाठी नवीन मार्ग शोधू शकते. शेवटी कवीच्या त्या ओळी आठवतात. असे जगावे दुनियेमध्ये आव्हानांना लावून अत्तर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. आजच्या या चर्चेतून एक प्रश्न आपल्या श्रोत्यांसाठी सोडून देऊया का? नक्कीच. आपण नेहमी मोठ्या संकटांवर मात करण्याबद्दल बोलतो, पण कदाचित खरी सोल स्ट्रेंथ रोजच्या छोट्या छोट्या निवडीमध्ये असते. जसं टीनाने पुशअप्स करण्याचा निर्णय घेतला. किंवा मिसेस जॉन्सन यांनी रोज 3 मैल चालण्याचा. कदाचित खरी लढाई मोठ्या प्रसंगात नाही तर रोजच्या सातत्यात आहे. खूप खोल विचार आहे हा. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा आणि जीवनात प्रेरणा मिळवण्यासाठी बुकवाईज विथ अनिल या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद.